मला सांगा काय घटना घडली, काय सांगा? माझं नाव योगेश मल्हार निंबाळकर. रघुजाई पंपावर ऍक्सिडेंट झाला 2 व्हीलरचा आणि इंडिकाचा. त्या इंडिकामध्ये गोमांस आहे. ती गाडी रोज 6 वाजता रोज जाई करते गाडी गोमांसाची. कंटिन्यू ती गाडी. ऍक्सिडेंट झाल्यामुळे गाडी पकडली गेली गोमांसची. काय कोणत्या गाड्या होत्या? आपलं 2 व्हीलर होती स्प्लेंडर आणि इंडिका आहे. ह्यामध्ये पाठीमागे पूर्ण गोमांस भरलेला आहे. स्प्लेंडरवर 2 जण होते. एक लेडीज होती, तिला जास्त लागले, पोरगी आहे, ते पाटील जास्त मार लागलेला आहे मनक्याला. कधीची घटना आहे काय? आता सकाळची 8:30. माझं नाव आहे प्रवीण करवर. आता आमच्या इथं म्हणजे गाडीत एक मास आहे आणि गाडी रोज आमच्या इथनं जाणं येणं आहे सगळ्या हे, त्याच्यामुळे आमच्या गावातल्या लोकांना लय त्रास होत आहे. आणि ही गाडी रोज आमच्या इथं फॉरेस्ट पाशी एक कत्तलखाना आहे आणि त्या ठिकाणी स्पीडनं आणि सगळ्यात जास्त गाड्या आहेत ते स्पीडनं गाड्या जाते त्या रोज. त्यामुळे कुणाला लागेल काय सांगता येत नाही. आणि आज यांनी रॉंग साईडला येऊन धडकवलं एक जणाला आणि त्यामुळे ही गाडी आम्ही पोलिसांना इथं पोलीस स्टेशनमध्ये आणून लावली आहे. आता ह्याच्यावर कारवाई करावी अशी आमची विनंती आहे सगळ्यांना. जर महत्वाचं म्हणजे काय इथं ती गाड्या बंद व्हाव्या रोजच्या येण्या जाण्याच्या, ह्याच्यावर काहीतरी गुन्हा दाखल व्हावा अशी आमची अपेक्षा आहे. आज काय घडलं नेमकं? आज तिथं ही गाडी आलेली होती. आमच्या गावातले एक जण टू व्हीलरवर चाललेले होते, भाऊ आहे माझा ते, आणि ह्यांनी समोरासमोर येऊन धडकले त्याला. रॉंग साईडला येऊन ह्यांनी धडकले आणि ते पुन्हा आम्ही चेक केलं तर सगळं मध्ये पूर्ण सगळं गोमास आहे. त्याच्यामुळं आमची विनंती आहे ह्यांना बी पोलिसांना बी की तिचं कंटिन्यू गोमास येते त्यांना बंद करावं. ते लोक गाडीतले लोक त्यांना आम्ही धरून आणलंय पोलीस स्टेशन मध्ये. एक जण पळून गेला. एक जण पळून गेलेला आहे फक्त.